अखेर बहुप्रतीक्षित मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल. 48 तासात मुंबईत प्रवेशाचं भाकीत. तर राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची बरसात. उकाड्यापासून दिलासा. वैजापूर तालुक्यात 2 तास मुसळधार पाऊस. गलमोडी नदीला पूर. तात्पुरता पूल वाहून गेल्यानं झाला वाहतुकीचा खोळंबा. हिंगोलीतल्या वसमत शहरासह अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी. पुण्याच्या जुन्नरमध्ये काल तुफान पाऊस. कुमशेतमध्ये तर ढगफुटीसारखा पाऊस. नद्या नाल्यांना पूर. बुलढाण्यातल्या खामगाव, चिखली, शेगाव परिसरामध्ये तासभर पावसाची बॅटिंग. ठाकरेंचे 6ही खासदार शिंदेंच्या शिवसेनेत. आम्ही जे करतो ते फुलप्रूफ करतो. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची शिंदेंची घोषणा. 2029च्या लोकसभेसाठी फुटीर खासदारांच्या उमेदवारीची आत्ताच घोषणा. बंडखोरांविरोधात रान पेटवा. शिवालयामधील बैठकीत उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना. ऑपरेशन टायगर नंतर पक्षाची घडी पुन्हा बसवण्याचं आव्हान. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं मुंबईत स्वतंत्र सेना भवन उभारणार. दादर आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जागेची शोधाशोध. शिवसेना भवनाच्या धर्तीवर उभारणार पक्षाचं मुख्यालय. विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये शिंदेंना धूळ चालणारे गोकुळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य. विधान परिषदेचे आमदार झाल्यानं थेट प्रवेश करण्यावर मर्यादा. शिवसेना नेते किरण पावसकरांचं वादग्रस्त वक्तव्य. शिवसेना प्रमुखांच्या विधानाचा वापर करून ठाकरेंच्या शिवसेनेची पाळणा घराशी तुलना. दानवे आणि पेडणेकरांकडून पावसकरांचा समाचार. राम मंदिरातल्या देणगी चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल. सीबीआय मार्फत चौकशीची मागणी. राज्य सरकारच्या एसआयटीच्या अहवालाचीही प्रतीक्षा. लखनौमध्ये 15 जणांचा जीव घेणाऱ्या अग्निकांड प्रकरणात 3घांना अटक. इमारत मालक वीरेंद्र शुक्ला, कोचिंग क्लासचा संचालक कृष्ण जयस्वाल अटकेत. इमारतीला एनओसी नसल्याचं समोर. अधिकारी निलंबित. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सीचा भीम पराक्रम. सर्वाधिक 18 गोल करण्याचा विक्रम प्रस्थापित. काल ऑस्ट्रिया विरुद्ध केले 2-2 गोल. अर्जेंटिना बाद फेरीत दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.